मित्रांनो, आता आम्ही हल्दीघाट या ठिकाणी भव्य दिव्य अशी यात्रा पूर्ण सडाकर्णी तालुक्यातून आणि गोंदिया भंडारा जिल्ह्यातून भाविक येतात सगळ्या रांगरात आणि या गर्दीला लई गर्दी असल्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्याबरोबर कोणती सुविधा जनतेला देण्यात येते त्याविषयी आपण चर्चा करणार. काय नाव सर आपलं? मी जितेंद्र कुमार मौर्य बोलतोय. आमच्या राजश्री शाहू महाराज महाविद्यालय फार्मसी कॉलेज आणि ऍग्रिकल्चर कॉलेज तर्फे आपल्या इथे उपस्थित असलेल्या लोकांसाठी आरोग्य सुविधा केंद्र उभारण्यात आलेलं आहे. कसं होतं, मंडळीच्या कार्यक्रमानिमित्त लोक येतात, त्यांचे बरेच तब्येतीचे प्रॉब्लेम असतात, तर ते आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांना उपलब्ध करून देतो. त्याच्यामध्ये बीपी चेकअप झालं, त्याचं शुगर चेकअप झालं, त्याला लागलेल्या इंजुरीज त्वरित मेडिसिन करणे, या सर्व गोष्टींकरिता आमचे मित्र देवानंद भाऊजी वंजारी आणि आमचे मित्र झिंगरे साहेब या सर्वांनी म्हटलं की साहेब आपल्या कॉलेजतर्फे एक कॅम्प इथे उभारण्यात यावा. तर आपण सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या कर्मचारी मेहनतीने हा कॅम्प आता चांगल्या रीतीने उभारण्यात आलेला आहे आणि बरीच मेहनत होत आहे. आता ह्या कॅम्पस सर किती दिवस राहील? 2 दिवस कॅम्प आहे. 2 दिवस आहे. हो. तर आता या कॅम्पमध्ये दवा वाटप आम्ही सर्वांना पॅरासिटामॉल हे टॅबलेट सर्वांना वापरायला दिलेत आणि त्याच्यानंतर जे बँडेज वगैरे आहे ते पण आम्ही त्यांना दिलाय. हा, ग्लुकोज बॉटल पण दिलेत आम्ही त्यांना. हे आपलं ही यात्रा आहे, याच्यामध्ये या गावचे देवानंदजी भाऊ आपले सरपंच आहेत, देवाजी भाऊ बनकर पोलीस पाटील आहेत, आपले मित्र आहेत. तर यांच्या सहकार्यानं दरवर्षी यात्रा वाढत आहे आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की एनजीओ मार्फत असंच दरवर्षी तुम्ही आम्हाला आमच्या समितीला देवी गावाजवळ कोकलीच्या रहिवासी आहे अशीच मदत करावी. मी धनंजय चव्हाण 24 भारत, गोंदिया, नागपूर.